शांतीनगर अतिक्रमण प्रकरणातील निर्णयाचे स्वागत. मूळ रहिवाशांना पर्यायी घरे देण्याची मागणी. बुद्धविहार परिसरात पुनर्वसन केल्यास नागरिकांना शाळा, बाजारपेठ व मूलभूत सुविधा मिळतील. सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशासनाला आवाहन. अंबड येथील शांतीनगर अतिक्रमण प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र या परिसरातील मूळ रहिवाशांना न्याय मिळावा आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी ताटे यांनी मांडली. अतिक्रमणाच्या जागेवर आयोजित भेटीदरम्यान त्यांनी प्रशासनाला मूळ रहिवाशांना तातडीने पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी अहिरे यांनी सांगितले की MIDCच्या जागेवर ज्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यांना बुद्धविहाराच्या आवारातील किंवा जवळील जागेत घरे देण्यात यावी. त्यामुळे नागरिकांना शाळा, बाजारपेठ, दवाखाने तसेच इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध होतील. पुनर्वसन हे केवळ घर देण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करूनच करण्यात यावे अशीही त्यांनी मागणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी ताटे, राजू ताटे, रवी अहिरे तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनाने मूळ रहिवाशांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर योग्य पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी केली. तसेच नागरिकांना कोणताही अन्याय होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आम्हाला बौद्ध विहाराजवळ जी साहेबांनी 1 एकर जमीन दिली होती, आमच्या 71 लोकांचे घरे आहे. आमच्याकडे असं काही गटतट कुठल्या गोष्टीचा नाही. ते वडील समाजाचे लोक आमचेच आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे घरे गेलेले. आमची मागणी आहे का बौद्ध विहार आपल्याला तोडता कामा नाही. मंदिर आहे तर मंदिर बी तोडलं जाणार नाही. त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे शासनाला आणि मंत्री महोदयांना तर तुम्ही आम्हाला 1 एकर जमीन ही बौद्ध विहाराजवळ द्या, जेणेकरून आमच्या मुलं इथं शाळेत जाऊ शकता. महिला वर्ग आहे, रात्रीचा वर्ग आहे, MIDC आहे. रात्रीच्या महिला घराच्या बाहेर पडतात. काही कामगार वर्ग असतो, पिलेले असतात, काही नशेमध्ये असतात. त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे का तुम्ही त्या कोपऱ्याला शाळेच्या द्या किंवा बौद्ध विहाराजवळ द्या. भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू भाऊ ताटे, आमच्या ताईंनी आम्हाला कालच हा विषय सांगितला. त्यानंतर इथं आल्यानंतर रवी भाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी उपोषण झालं. आपल्या ज्या नगराच्या लोकांची फक्त एवढीच मागणी आहे की यांचं पुनर्वसन कुठं झालं पाहिजे. शासन जर बोलतो की आम्ही पुनर्वसन करायला तयार आहे, पण पुनर्वसन अशा ठिकाणी झालं पाहिजे, एक तर ते शाळेच्या ठिकाणी झालं पाहिजे किंवा बुद्धविहाराच्या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी असं दिसतंय की या ठिकाणी काहीतरी कोणतरी बदमाशी करत आहे आणि सरकारचा काही लोकांचा डोळा या जागेवरती आहे. परंतु मी सांगतो आमच्या संघटनेच्या वतीने ज्यावेळेस रवी भाऊ किंवा लक्ष्मीताई आम्हाला आवाज देतील आणि हा विषय फक्त आता नाशिकपुरता मर्यादित राहणार नाही, महाराष्ट्रावर आम्ही विषय घेऊन जाऊ आणि याच्या पुढे जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि जो बिऱ्हाड मोर्चा असेल त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा असेल. किती दिवसापासून आंदोलनाला बसले होते आणि नेमकं तुम्हाला काय न्याय मिळाला? शांतीनगर लढ्याविषयी मी अनेक वेळा पत्रव्यवहार करीत राहिलो. आम्हाला पुनर्वसन केलं त्यावेळेस बी अनेक वेळा म्हणलो की आमचे उर्वरित जे लोक आहेत त्यांना घरकुल मिळावं आणि ज्या काही आमच्या समस्या आहेत तिथं घरकुल योजनेमध्ये का ड्रेनेज लाईन लिकेज होणं, घरं गळणे, आम्ही वारंवार त्याचे पत्रव्यवहार करत राहिलो. पण कॉर्पोरेशननी त्या विषयावर आमची दिशाभूल केली आणि मी 2 वेळा आंदोलन सुद्धा केलं का बा आमचे घरं लिकेज होत आहे, तिथे ठेकेदारांनी अपुरे कामं ठेवलेत, त्याविषयी आम्हाला ते कामं पुरे करून द्यावं. पण कॉर्पोरेशनची लेखी स्वरूपाची आम्हाला हे दिली का बाबा ठेकेदाराचा करार संपलेला आहे, उर्वरित कामं हे लाभार्थ्याने करून घ्यावे. आणि आम्ही त्या स्ट्रक्चर ऑडिटची पण त्यांना मागणी केली होती, पण स्ट्रक्चर ऑडिट ते आम्हाला देऊ शकले नाही. आणि आता त्या दिवशी मॅडम म्हटल्यात, खत्री मॅडम, का ती बिल्डिंग राहण्यासाठी योग्य नाही मंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये. आणि मंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो बी आम्हाला चांगल्या पद्धतीने डिसिजन दिलेलं आहे का बाबा जे लोकांना जे बेघर झालेले आहेत त्या लोकांना आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू. पण जे कुठं पाहिजे ते अजून मंत्री महोदयांनी बी ते निश्चित केलेलं नाही. पण आता जे माझा विषय होता त्या दिवशी पण मीटिंगमध्ये का साहेब आम्हाला जे आता तुम्ही 4-5 महिन्यासाठी जे झोपड्या तोडल्या आहेत त्या लोकांना घरकुल म्हणजे घर देणार, म्हणजे पर्यायी घरं देणार, तर बुवा ते घरं आम्हाला शाळेच्या सोयीनुसार द्यावेत. पण काही म्हणले का बा आम्ही जागा ठरवलेली आहे, पण मला ती माहीत नव्हती जागा कुठं ठरवलेली आहे. पण मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का विहाराजवळ दिली तरी योग्य राहील, विहाराची सुरक्षा पण राहील आणि आमच्या शाळेच्या सोयीनुसार राहील. मी त्यांना अर्ज पण दिलेला आहे लेखी स्वरूपाचा. तर मग आम्हाला शाळेच्या हिशोबाने जागा सध्या तर मंत्री महोदयांनी आणि MIDC RO यांनी द्यावी हेच. आणि मला श्रेयवादाचा काही विषय नाही का बा मला श्रेय मिळालं नाही हे नाही. मी अनेक वर्षापासून संघर्ष करतोय. पत्रकारांना बी अनेक पत्रकार या गोष्टीवर माहिती असेल आणि माझ्या वस्तीतल्या लोकांनाही माहिती आहे का मला श्रेयवाद कुठलाही हे नाही. आणि माझ्यासोबत नेहमी गावचे लोक दातीर, पडोळ आणि दोंदे हे पण नेहमी राहता आणि ते पण या संघर्षात आमच्यासोबत
नेहमी कुठलं बी काही झालं तर तात्कालीन धावून येता आणि मदत करता. तरी मला मंत्री महोदयांना बी माझी विनंती का आम्हाला शाळेच्या सोयीनुसार द्यावे, कारण की उद्या काही तर झालं, आमच्या मुली जर शाळेतून आता हे पूर्ण MIDCचं काम जर चालू झालं तर मुली 8वी 9वीच्या या मुली आहेत, या जर शाळेतून तिकून येतात लांबच्या साईडनी, तर उद्याची काही कालातीत काही गोष्टी झाल्या तर शासन त्या ज्याने अत्याचार केलाय त्याला सजा देऊ शकते, पण आमच्या लेकीबाळीची इज्जत तर नाही देऊ शकत ना. तर विषय असा आहे का स्टार न्यूजसाठी मोहसिन